रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयाच्या भरारी पथकानं डिसेंबर या एका महिन्यात 92 वीज चोऱ्या उघडकीला आणल्यानं पथकाला कारवाईमध्ये 3422 गुण मिळाल्यानं हे पथक राज्यात अव्वल ठरलेलं आहे। रत्नागिरी भरारी पथकानं वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम उघडलेली आहे। यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार चोरी करणाऱ्या काही ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत। 2 आठवडे जिल्ह्यात आणि 1 आठवडा बाहेरच्या जिल्ह्यात या पथकाची कारवाई होते। त्यानुसार फक्त डिसेंबर 2013 मध्ये या पथकानं जिल्ह्यात सुमारे 92 वीज चोऱ्या उघड केल्या आहेत। 3422 गुण मिळवून रत्नागिरी भरारी पथक राज्यात अव्वल ठरलं आहे। दुसऱ्या स्थानावर औरंगाबाद तर तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर जिल्ह्याच्या भरारी पथकाचा समावेश आहे। भरारी पथकाचे उपकार्यकारी अधिकारी नारायण आजगावकर, कृष्णकांत पाटील, चंद्रशेखर गावडे, तानाजी कांबळे आदींनी ही कामगिरी केली आहे। महावितरणचं भरारी पथक रत्नागिरी हे पुणे रिजनच्या अंडर काम करतं। कमांडर शिवाजी इंदलकर हे पुण्यामध्ये उपसंचालक आहेत। त्यांच्या आदेशानुसार आणि दिलेल्या कामानुसार महावितरणचं भरारी पथक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिले 3 आठवडे आणि नंतरचा आठवडा 18 जिल्ह्यामध्ये त्यांच्या आदेशानुसार ज्या भागामध्ये रत्नागिरीपेक्षा वेगळ्या चोऱ्या मिळतात या ठिकाणी आपण जाऊन काम करत असतो। या पथकामध्ये मी स्वतः उपकार्यकारी अभियंता, आमचे कनिष्ठ अभियंता कृष्णात पाटील, 2 टेक्निशियन आहेत आणि 1 जागा असिस्टंट विजिलन्स ऑफिसर अधिक 1 सब इंजिनियरची जागा रिक्त आहे। असं असतानाही गेल्या 6 महिन्याचा जो काही आढावा घेतला गेला डिसेंबर महिन्यामध्ये, तर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 4,83,00,000ची विक्रमी वसुली केली। तसेच चोऱ्याही जवळजवळ आतापर्यंत 92 पकडल्या। 92 कशाला आधी आता ताजी बातमी जर असेल 96 आम्ही लवकरच त्याची 100 पूर्ण करतोय बहुतेक या पुढच्या आठवड्यात आणि त्याचा सर्वाचा अहवाल घेऊन आम्हाला अव्वल क्रमांक प्राप्त झालेला आहे। रत्नागिरीमध्ये मला एक खदान नमूद करावं लागेल की मी 2004 साली याच पथकामध्ये क्लास 2 दर्जाचा अधिकारी काम करत होतो। त्यापेक्षा चोरी वाढली आहे। तेव्हा आम्हाला कुठेतरी वर्षाला 10 चोऱ्या रत्नागिरीत मिळायच्या, आता आम्हाला महिन्याला 10 मिळतात। आणि थोडंसं मी दाखवू इच्छितो की हायटेक चोरी रत्नागिरीमध्ये सुरू झालेली आहे। मीटरमधला एक बारीक जिऱ्या एवढा पार्ट जे आपण जेवणामध्ये वापरतो जिरं, तेवढा पार्ट बदलला जातो आणि चोरी केली जाते। मी तुम्हाला दाखवतो इथं कॅमेऱ्यावर, हा एवढा बारीक पार्ट आहे, माझ्या पेन्सिलच्या टिपवर जो आहे इतका तो बारीक पार्ट आहे। आणि अजूनही आपल्याला जो बदलणारा माणूस आहे त्याच्यापर्यंत पोचता आलेला नाही, पण आम्ही ही कामगिरी आमची अधिकाधिक तीव्र रीतीने वापरून आणि धडक कामगिरी करून आम्ही एक ना एक दिवस हा जो वीज चोरी करणारा कोणी इसम असेल त्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत। महावितरणाकडून त्यांना देण्यात आलेल्या वार्षिक उद्दिष्टात देखील त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे। 5 कोटी रुपयांचे त्यांना उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी 4,83,00,000 पथकाने वसूल केले आहेत। सुमारे 95% वर वसुली झालेली आहे। महावितरणचे भरारी पथक सांगली जिल्ह्यात कारवाईसाठी गेले होते। तिथे त्यांनी 15 वीज चोऱ्या उघडकीस आणल्या। त्यामध्ये 12 शेती पंपाच्या चोऱ्या असून आकडा टाकून वीज चोरी केलेली होती। 3 वीज चोऱ्या शेतकऱ्यांसाठी आहेत, त्यामध्ये 2 द्राक्ष शेती तर 1 मक्याच्या शेतीसाठी चोरी केली होती। दरम्यान रत्नागिरी येथील वीज महावितरण कंपनीने उत्तम काम केल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे।